महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली असून आज शनिवारी प्रसिद्ध उद्योजक लिंबाशेठ नागरगोजे व उद्योजक बाबासाहेब उर्फ बापूशेठ नागरगोजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे। महापालिकेच्या तोंडावर झालेला हा पक्षप्रवेश सोहळा शहरातील राजकारणाची समीकरणे बदलवणारा ठरणार आहे। हा पक्षप्रवेश सोहळा घडवून राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिका निवडणुकीत मोठी राजकीय खेळी खेळली आहे। नागरगोजे हे महापालिकेचे माजी सभागृह नेते अशोक बडे यांचे मामा आहेत। नागरगोजे बंधू यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतल्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीतील अनेक गणिते बदलणार असल्याचं मत राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे। नागापूर एमआयडीसी बोलेगाव परिसरात नागरगोजे यांचं मोठं वर्चस्व आहे। तसेच उद्योग क्षेत्रातही नागरगोजे यांचा दबदबा आहे। नागरगोजे बंधूंच्या पक्षप्रवेशामुळे शहरातील अनेक प्रभागांमध्ये चर्चांना उधाण आलं असून हा प्रवेश विरोधकांसाठी मोठा धक्का मानला जातोय। यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी गटनेते कुमार वाकळे यांची प्रमुख उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक ताकदीनं महापालिका निवडणूक लढणार असल्याचे संकेत या प्रवेशातून स्पष्टपणे मिळालेत। महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं बाबूशेठ नागरगोजे व लिंबाशेठ दादा नागरगोजे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम झाला। त्या सर्वांना ज्ञात आहे की येणारं 2026 वर्ष हे 15 जानेवारी 2026 रोजी आपल्या महानगरपालिका अहिल्यानगर महानगरपालिका तिचं पहिलं मतदान हे आपल्याकडे संपन्न होणार आहे। पण आता ही महानगरपालिकेची ही अहिल्यानगरची संपन्नाला पहिली निवडणूक, कारण पूर्वीचं नाव हे कोणाला न मान्य होणारं नाव होतं आणि आज ही निवडणूक जी होणार आहे आपण प्रत्येक अहिल्यानगरवासी सांगू शकतो की 2026 निवडणूक ही पहिली निवडणूक होत आहे। ही अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि त्या पहिल्या निवडणुकीमध्ये बाबूशेठ तुमच्यासारखं व्यक्तिमत्व हे पहिल्या महानगरपालिकेचा अहिल्यानगर महानगरपालिकेचा सदस्य म्हणून त्या महानगरपालिकेच्या समाजामध्ये तुम्ही आज जाणार। आता यांचा व्यापार आणि उद्योग हा फक्त अहिल्यानगरमध्येच नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, तर आजूबाजूच्या राज्यांमध्ये देखील उद्योगाच्या माध्यमातून व्यापाराच्या माध्यमातून या सगळ्या कुटुंबांनी एक चांगल्या प्रकारचा नावलौकिक भूमिका निर्माण केला। म्हणून हे सगळं करत असताना त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेत कशा करता जायचं, कारण त्यांना बाकीचं काही करायचं नाही। करायचं असेल तर फक्त आणि फक्त आपल्या परिसराचा आपल्या प्रभागाचा विकासात्मक पाया तिथे उभा केला पाहिजे आणि जनतेची सर्वसामान्य लोकांच्या कुठल्या अडी अडचणीला त्यांचं काम करत असतात तर भविष्यात देखील तेव्हा राष्ट्रवादीचा आल्यानंतर अजून त्याच्यामध्ये वाढ ते करणार आहेत। बोलेगाव या भागामध्ये या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हे नागरगोजे फॅमिली असेल, बड्या फॅमिली असेल आणि सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे कुमार वाकळे पाटील असतील हे सातत्याने या भागामध्ये समाजसेवा, विकासकार्य, समाजकार्य हे करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे। त्याचबरोबर स्थानिक मंडळी सगळ्यांनी हे प्राधान्याने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्फत या प्रभागासाठी नागपूर स्थानिक गावठाणातील लोक असतील किंवा सर्व जे कोणी असतील त्यांनी सगळ्यांनी मिळून या भागाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि तो प्रयत्न अधिक घट्ट करण्यासाठी, अधिक या नागापूर बोलेगाव परिसराची ओळख चांगली निर्माणासाठी आज बाबूशेठ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले। मी फक्त बाबूशेठ तुम्हाला एवढंच सांगतो की मी माझ्या प्रभागामध्ये नगरसेवक असताना कुमार भाऊ आणि मी आम्ही दोघांनी या अहिल्यानगर महानगरपालिकेमधून सर्वाधिक निधी हे संग्राम भाईच्या माध्यमातून आमच्या प्रभागामध्ये आला आणि आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहात। 100% तुम्हाला सांगतो की तुमच्या संपूर्ण भागाचा विकास कामातून कायाकल्प झाल्याशिवाय राहणार नाही। आपण व्हायचं नाही की वयाने वडिलांच्या वयाचे ते नाव घ्यायचं पुढे व्हायचं। तर आज आपणचा प्रवेश आहे आणि तुम्हाला एक मी संग्राम भाईच्या माध्यमातून आपण स्वतःही देतो की आजपर्यंत समजा शिवसेनेच्या सोबत तुम्ही विकासाचं काम केलं असेल पण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत तुम्ही काम करून बघा। तुम्ही जे रस्ते, जे नाली, जे संग्राम भाईला म्हणतात ते करून द्यायची त्यांची नागरिकांच्या सोयीसाठी तयारी असते। त्यांचं द्यायला ते किती देतात फक्त आपली झोळी पाटली नाही पाहिजे, ज्यादा लोड झाला तर ते पाटली नाही पाहिजे असा विषय। कारण मी माझ्या वेळेस
24व्या वर्षी मी नगरसेवक झालो. त्यावेळेस 10 वर्षांमध्ये त्यांनी कामं कशी करायची, कसे अधिकाऱ्यांकडून मंजूर करायची आणि निधी सुद्धा संपूर्ण मी जेवढे कामं केले ते सगळा निधी संग्राम भाईंनी मला दिलेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये मी त्यांना सांगतो, कारण ज्या ज्या वेळेस ते आपल्या भागात कार्यक्रमाला येतात तर काही ना काही रस्ता, लाईट, पाणी, पूल बघून जातात आणि ते सांगते हे रस्त्याचा आपल्याला इस्टिमेट करून घे, कॉन्क्रीटचा रस्ता करून घे, आपल्याला सिना नदीवरचं ब्रिज करावं लागतं. म्हणजे असं वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आपल्या भागाला भरपूर विकास कामं दिलेले आहे आणि त्यांचा आशीर्वाद आप्पा ज्यांना भेटतो निवडणुकीत ते 2000 मतांनी आता आपल्या सुद्धा निवडून येणार आहेत. आपल्या पॅनलला जे सुद्धा उमेदवार असतील ते संग्राम भाईंच्या माध्यमातून, संपत दादांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक तळागाळातील सगळे कार्यकर्ते असतील, बंधू असतील, माता भगिनी असतील यांच्या माध्यमातून आपल्या प्रभागातून 2000 मतांच्या फरकाने आपले उमेदवार आपल्या भागाचे निवडून येणार आहे. पहिले आठवण मला येते काका असते तर नक्की माझ्या पाठीवर हात फिरवला असतो. काका नाही आहे. आज आपण संग्राम भैयाला, आम्हाला राजकारणाचे एवढं काही विषय नाही आहे, पण आज आम्ही संग्राम भैयाच्या थोड्या का व्हायला विनंती किंवा मागणीसाठीच आम्ही यांच्या उडी मारलेली आहे. सगळा आज आम्ही जे बी काही करू, आम्हाला काही पैसे कमवायची म्युन्सिपाल्टीतून जराबी जरूर नाही आहे. परमेश्वराने आम्हाला अगदी खूप भरभरून दिलं. बाकी आमच्या इथे थोडं लोकांचं बी भलं व्हावं, आमचे कार्य चांगलं असावं, आमचे भैयांना पण चांगली साथ असावं, कारण आम्ही भैयांना खूप साथ देणार आहे. तर प्रत्येक आज आमच्या एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम केलं आहे तर त्याची उत्तरे आमच्या तिसरी पिढी नाही करू शकत. तर तुम्ही आज एवढे आमच्या विनंतीला मान देऊन आलात का हे कुणी कोणाला सांगितलं नाही म्हणून येत नाही. आज तुम्ही आमच्यासाठी एवढं काम धंदा सोडून आज दिवस आमच्यासाठी आणला आहे. हा राष्ट्रवादीसाठी आहे, माझ्यासाठी नाही, कोणाचा, फक्त संग्राम भैयासाठी. आपण जे बी जमलोय ते संग्राम भैयासाठी जमलोय आणि इथून पुढं बी आपल्याला आता जर हे गोष्टी ठेवला पुढचे बी जे काही टाईम आहे त्यावेळेस बी भैया संघ आपल्याला ह्याच पद्धतीने साथ द्यायची. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.